दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी आयोजित एल्गार मोर्चासाठी आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध समाजाने जोरदार तयारी सुरू केली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील प्रतिनिधीला मोर्चा सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. सदरचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नीलक्रांती चौकापर्यंत काढण्यात येणार असून तेथे सभेने समारोप होणार आहे. महापुरुषांचा अपमान, विटंबना आणि संविधान विरोधी वक्तव्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. तसेच संविधान बचाव आणि अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायालयीन समितीचा अहवाल मुख्यमंत्री यांनी तातडीने सार्वजनिक करावा. हा मोर्चा मातंग समाजाविरोधातच नसून सरकारच्या धोरणांविरोधात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस, RSS विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. मातंग समाज आमचे बंधू आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक गावात युवकांचे गट तयार करून जनजागृती केली जाणार असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलं. या ठिकाणी सर्व स्वाभिमानी आंबेडकर समाजाचे, चळवळीतले, बौद्ध समाजातले सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या उपस्थितीमध्ये आणि बैठकीचं आयोजन येणाऱ्या 9 तारखेला जो उपकरणी विरोधामध्ये जो भव्य मोर्चा आहे, ह्या मोर्चासाठी आम्ही आज ही बैठक आयोजित केलेली. ह्या बैठकीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कुणी घरातले, त्यांच्या कुटुंबातले जर कुणी येत असतील तर आम्ही हे देखील सर्व प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघत असताना आंबेडकर कुटुंबातले सर्व कुटुंब पावसामध्ये, उन्हा वाऱ्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोर्चामध्ये समर्थन करत आहेत. म्हणून आमची देखील या ठिकाणी इच्छा आहे की त्यांनी देखील या मोर्चाला येऊन उपस्थिती द्यावा, आमची एवढी या ठिकाणी इच्छा आहे. आमची हा मोर्चा कोणत्या समाजाच्या विरोधात नसून हा मोर्चा आमचा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात मोर्चा आहे. आमचा ह्या RSSच्या विरोधातला मोर्चा आहे. आमच्या BJPच्या सरकारच्या विरोधातला मोर्चा आहे. आमच्या या मोर्चामध्ये आमची घोषणाच राहणार आहे की देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद आणि महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद आणि RSS मुर्दाबाद. त्यामुळे आम्ही या ठिकाणी उद्यापासून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो. आज या ठिकाणी पाथर्डीतले कार्यकर्ते, शेवगातले आहेत, नेवाशामधले, श्रीरामपूरमधले आहेत, पारनेरमधले आहेत, सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आपण आपल्या परीने ज्या त्या छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन या मोर्चा 9 तारखेच्या मोर्चाचं आयोजन करा की आम्ही कुणी येणार आणि त्या ठिकाणी मिटिंग लावणार. ही वेळ आता राहिलेली नाही. आपण परस्पर जाऊन मिटिंगा घ्यायच्या आणि ह्या मोर्चाला आपले सर्व माता भगिनी, मुलं बाळ कुटुंबासहित कसे उपस्थित राहतील त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. म्हणून आम्ही उद्यापासूनच आम्ही सर्व या ठिकाणी नियोजन करणार. प्रथम दुसरी गोष्ट की आम्ही सर्वजण आता या ठिकाणी प्रमुख आहेत. श्रीरामपूरचे आता आमचे चरणदादा तिरभोन या ठिकाणी आलेले आहेत, नेवाशाचे आहेत. आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. रोहित आवडा असतील, संजूभाऊ असतील, सुनील क्षेत्रे असतील, संजीवभाऊ असतील, सर्वच कार्यकर्ते ते आज कार्यकर्ते आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं आज आम्ही स्वतः सक्षम आहोत. म्हणून या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही समाजाकडून आम्ही 1 रुपया देखील घेणार नाही. आम्ही स्वतः सर्व कार्यकर्ते आम्ही स्वतः क्षतून पैसे जमा करून जो काय मोर्चाचं झेंडे असतील, बॅनर असतील, तुमचे पंच असतील, ते आम्ही स्वतः कार्यकर्ते स्वतःच्या क्षतून त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. आणि लवकरच आम्ही सर शनानी आनंदराज आंबेडकर साहेब ते आता 9 तारखेला इथं नाही, ते नांदेडला आहेत, पण त्यांचे चिरंजीव अमनसाहेब आंबेडकर
त्यांचं आमचं काल बोलणं आलं. त्यांची वेळ घ्यायला आम्ही संजीव भाऊ असतील, रोहित भाऊ, बंडू भाऊ असं आम्ही सुनील छत्रे असतील, चरणदादा असतील, आम्ही त्यांची त्या ठिकाणी वेळ घेणार आहोत. आणि येणाऱ्या 9 तारखेच्या मोर्चाला आंबेडकर घरातले कसे कोणतरी सदस्य उपस्थित राहतील अशी त्या ठिकाणी आम्ही नियोजन करणार आहोत. आज अहिल्यानगर या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं म्हणण्यापेक्षा जे 58 जाती आहे या सर्वांच्या वतीनं आम्ही येत्या 9 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये एक विराट मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत. आणि त्या मोर्चासाठी आमच्या उत्तर अहिल्यानगरच्या वतीनं आम्ही जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. आम्ही या मोर्चाचं नियोजन करणार आहे. प्रत्येक घरातला माणूस, प्रत्येक 58 जातीचा जो माणूस आहे तो कसा रस्त्यावर उतरल आणि ह्या उपवर्गीकरणाला कसा ताकदीने विरोध करेल, जेणेकरून हे सरकार थांबलं पाहिजे, हे उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे. सरकारचं धोरण आहे का एका समाजाच्या विरोधामध्ये या 58 जातीच्या लोकांना उभा केलं. हा जो सरकारचा डाव आहे हा आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या मोर्चासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं, समाजाच्या वतीनं ठरलं आहे का या ठिकाणी आनंदराजे आंबेडकर साहेब यांना बोलवायचं आहे. आनंदराज आंबेडकर साहेब असतील किंवा अमनदादा असतील यांना आम्ही बोलवल्याशिवाय राहणार नाही, जेणेकरून या मोर्चाला मोठा ताकद येईल आणि मोठा ताकदीने हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. त्यामुळं आम्ही सर्व समाजाच्या वतीने, समाजाला आम्ही सगळ्यांच्या वतीने विनंती करत आहोत का सर्वांनी या मोर्चाला मोठ्या ताकदीने यायचं. आज सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने व बौद्ध समाजाच्या वतीने आज मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये 9 तारखेला होणाऱ्या मोर्चा संदर्भात बैठक झाली. त्या बैठकीत सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन मोर्चाची शोभा वाढवावी, जेणेकरून या मनवादी सरकारने जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या लढ्याला यश मिळवून द्यावे. आणि सर्व गावखेड्यात, शहरात, तालुक्याच्या ठिकाणी सर्व आमचं एकदम व्यवस्थित नियोजन झालं. नाही, आमचा समाज पूर्ण एकत्र आहे. काही कारणास्तव त्या दिवशी आम्ही मीटिंगला उपस्थित नव्हतो, परंतु आज आम्ही सगळ्यांनी एक दिलाने, एका विचाराने हा मोर्चा कसा लाखोच्या संख्येने आणि सक्सेस होईल याकडे आम्ही भर देणार आहोत. ठिकाणी जो एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे 9 ऑगस्ट या दिवशी, त्या संदर्भात जर आज बरेचशा जणांनी बाईट देखील दिलेली आणि सांगितलेलं आहे की त्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. हा मोर्चा जो आहे ह्या 59 जातीमध्ये जो वाद लावलेला आहे त्या वाद लावणाऱ्या सरकारच्या विरोधातला हा मोर्चा आहे. या मोर्चा संदर्भात आम्ही ग्रामीण भागामधून, नगर तालुक्याच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की नगर तालुक्यातील जे ग्रामीण भाग आहेत, ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या 18 पगड जातीतील प्रत्येक व्यक्तीला आव्हान आम्ही या ठिकाणी करत आहोत की सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून, पुन्हा एकदा सांगतो, हा मोर्चा जो 59 ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये जे भांडणे लावले त्या भांडणे लावणाऱ्या सरकारच्या विरोधात मोर्चा आहे. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहायचे. हा मानवांना प्रथम सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन. या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 9 तारखेला जो मोर्चा निघणार आहे, 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं, त्या मोर्चासाठी आम्ही पारनेर तालुक्यातून मोठ्या संख्येनं या मोर्चासाठी लोकांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करू. प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेऊ आणि या मोर्चाला मोठ्या संख्येने कसे लोक रस्त्यावर उतरतील यासाठी प्रयत्न करू. अशा प्रकारचं आव्हान, अशा प्रकारचं आश्वासन आम्ही जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी घेत आहोत. धन्यवाद. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.
दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.